सर, ज्यावेळेस तुम्ही गावामध्ये घुसलात त्यावेळेस काय तुम्ही पाहिलं गावात? काय सिच्युएशन होती? आम्ही गावात सकाळी 4 वाजता घुसलो होतो. हं. आणि याला आपण नॉर्मली कॅसो ऑपरेशन्स म्हणतो, कॉर्डन सर्च ऑपरेशन्स. कोणताही हॉस्टाईल ज्यावेळेस कोणता एलिमेंट असतो त्याला जर का चांगल्या प्रकारे डॉमिनेट करायचं आहे तर तुम्हाला त्याला कॉर्डन करावं लागतं. हं, हं. पूर्णपणे कॉर्डन केलं होतं गावाला सकाळी 4 वाजताच. त्यांचे पळायचे रस्ते आम्ही थोडे आधीच pack केले. स्टडी केले होते आणि ते आम्ही चांगल्या प्रकारे तिथे कट ऑफ पॉईंट्स लावले होते. म्हणजे लेटस आम्ही रेड केली तर तिथे पळणारे तिथे आपले जे अंमलदार आणि अधिकारी असतील ते दबा धरून बसलेले असतील ते पकडतील त्यांना. हं, हं. अशा प्रकारे प्लॅनिंग आम्ही केली होती. गावात गेल्या गेल्या आम्ही वायरलेसचा युनिट सेटअप केला होता, हं. जेणेकरून स्मूथ कम्युनिकेशन तिथे होईल. ड्रोन फ्लाय केले होते आणि मग आम्ही सर्चेस सुरू केली. जे सर्वात हार्डकोर आरोपी आहेत त्यांच्या घरापासून सर्चेस सुरू केली. सर्व जे फायटिंग मेल आहेत गावातले त्या सर्वांना आम्ही पिकअप करायला सुरुवात केलं. जे संशयित आरोपी आहेत असे 47 जण होते ज्यांना आम्ही पिकअप केलं घरातून आणि त्यांना ट्रान्सपोर्ट केलं टू पोलीस स्टेशन, वर्ला पोलीस स्टेशन, MP. आणि मग तिथून ते एकदा गावातून गेले की मग आम्ही आरामात पूर्ण गाव सर्च केलं. तुम्ही जेव्हा गावात गेले, म्हणजे आता जे 47 जण तुम्ही पकडले म्हणता, मग त्यांच्या घरी जाऊन दार वाजवून त्यांना राईट, दरवाजा उघडल्यानंतरच त्यांना ताब्यात घेतले? बरोबर, यस. प्रत्येक ठिकाणी जाऊन तसं? नाही, आता जसं एका घरात गेलो की लगेच हल्लागुल्ला सुरू होऊन जातो आणि तिथे आरडाओरडा सुरू होऊन जातो. मग काही जण पळायला लागले. मग सो बेसिकली वैशिष्ट्य त्या गावाचं आहे असं आहे की प्रत्येक घराला दोन दरवाजे आहेत, मागे आणि पुढे. पळायचं एक आणि पुढचं एक. आणि खिडक्या अशा मोठ्या मोठ्या खिडक्या आहेत. त्या खिडक्यातून इझिली, खिडक्याला जाळी नाही आहे. नॉर्मली आपण जाळी लावतो खिडक्याला, मोठी खिडकी असेल तर पळायला एकदम काय इंटेन्शन, म्हणजे पळायचं इंटेन्शन? पळायचं इंटेन्शन. बिकॉज वर्षानुवर्ष हे चालत आलेलं आहे. बरं, त्यांनी जर फायरिंग केली असते पोलिसांवर, तुमच्याकडे प्रत्युत्तरात बिलकुल shot होती तुमच्याकडे? आमच्याकडे मॅनपॉवर, स्किल्ड मॅनपॉवर आणि त्याप्रमाणे टॅक्टिक्स पण होत्या. साजो सामानसोबत आम्ही तिथे गेलो होतो. सो त्या तयारीनिशीच गेलो होतो. ज्यावेळेस एखादी टीम ज्यावेळेस घरात घुसत आहे तर ते BP जॅकेट घालून घुसत होती. आणि थोडी प्रॅक्टिस पण त्यांनी केली होती रूम इंटरव्हेन्शनची. प्रत्येक सर्च टीमसोबत आमचा एक QRTचा जवान होता जो मार्क्समनशिपमध्ये एकदम परफेक्ट आहे, एक्सपर्ट आहे. त्या अनुषंगाने आम्ही तयारीनिशी गेलो होतो. तिकडून काही कोणी हल्ला करायचा प्रयत्न केला? धक्काबुक्की झाली इनिशियली, थोडा गोंधळ झाला, पण ज्या पद्धतीने डॉमिनेट केलं होतं गाव त्यावेळेस त्यांना कळालं की ही कारवाई थोडी वेगळी आहे. त्यानंतर मग ते सबमिसिव्ह. येस. बरं, ड्रोनचा किती फायदा झाला? ड्रोनचा भरपूर फायदा झाला. स्पेशली ज्यावेळेस लोक पळायला लागतात ते कोणत्या दिशेने पळत आहेत, कुठे पळत आहेत, गावामध्ये काय चालू आहे, हे सर्व ड्रोनने आपल्याला कळतं. ड्रोन टीम आपल्या संपर्कात होती आणि त्यामुळे आपल्याला भरपूर मदत झाली. बरं, हे अनेकांच्या मनात कुतूहल आहे की कसे असतात बंदुकीचे कारखाने, तर काय दिसलं तुम्हाला कारखाने? कारखाने म्हणजे फार काही एलॉबरेट सेटअप नाही आहे. इट्स अ व्हेरी रुडिमेंटरी सेटअप. भट्टी असते, एक छोटी मोठी लेथ मशीन असते, ड्रिलची मशीन असते, पॉलिशिंगची मशीन असते. मेनली स्किल्ड जॉब आहे. म्हणजे याच्यामध्ये रॅदर दॅन कोणतं इक्विपमेंट, मला वाटतं की त्या पर्टिक्युलर इस्माची जी स्किल पारंपरिकरित्या पास ऑन होत आलेली आहे त्याच्यामुळे तो त्यामध्ये एक्सपर्ट आहे, कोणत्या इक्विपमेंटमुळे नाही आहे. त्यामुळे सेटअप फार रुडिमेंटरी आहे. बट हे जे काम त्यांचं चालू आहे हे अनेक शतकांपासून चालू आहे. त्याचा एक ब्रँड पण USA म्हणून, USA, बरोबर. उमरटी शिकलगार आर्म्स, तो एक ब्रँड आहे. आणि त्या ब्रँडच्या अनुषंगाने, त्या ब्रँडिंग मुळे ते वेपन्स पण क्रिमिनल वर्ल्डमध्ये चांगल्या प्रकारे फेमस आहेत. कुठल्या राज्यामध्ये सध्या रॅकेट चालू होतं? सध्या तपास चालू आहे. आहे. बट आय एम शुअर की याची लिंकेजेस भरपूर राज्यामध्ये आम्हाला भेटतील. तपासामध्ये समोर येते. यस. असा एक प्रश्न आहे की नेमकं हेच आहेत का मास्टर माइंड? जे पकडले लोक हे कशावरून हेच आहेत सगळं करतात? कारण ते दुसरा पण असा प्रश्न आहे की याचा मास्टर माइंड कोणीतरी वेगळाच आहे. म्हणजे मिर्झापूर सिरीजमध्ये दाखवतात की कालीन भैया कसा तो अवैध धंदे करतो, बंदुकीची निर्मिती करतो. असा कालीन भैया वेगळा आहे का कोणी? नाही, याच्यामध्ये आम्हाला 26 जणांची यादी होती आमच्याकडे, जे आमचे हार्डकोर आरोपी आहेत आणि ते आम्हाला पाहिजे होते. बट त्यापैकी आम्हाला 7 जण भेटले. पळाले किती? आय एम शुअर की त्यामधले काही जण त्या दिवशी गावात नव्हते. तपासामध्ये निष्पन्न होत आहे की काही जण त्या दिवशी गावातच नव्हते, कुठेतरी गेलेले असतील. काही जण होते ते पळाले, ते साहजिकच आहे. तशी ते ऑलरेडी आमच्या
रडारवर आहेत आणि यावेळेस आम्हाला MP पोलीस भरपूर मदत करेल ज्यावेळेस त्यांना अटक करायचं असेल. सो आय एम शुअर की काही हार्डकोर जे आरोपी आहेत ते अजून सुटलेले आहेत, पण ते नक्की पकडले जातील, त्यात काही डाऊट नाही.